त्याला पण जाणून घ्यायचं. तुला बरोबर जाणून घ्यायचं. यांनी त्याच्यावर खर्च केलाय तरी पाणी सुरळीत चालू झालं नाही. मला हा मुद्दा मांडायचा आहे. बरोबर आहे. स्वच्छतेचा नाहीये हा मुद्दा, स्वच्छतेचा नाहीये, हा पाण्याचाच आहे. बरोबर आहे. तुम्ही म्हणतात पाणी सुरळीत होईल 17 सप्टेंबर पासून ते बंद झालं, हे झालं. पण हे 2024-2025 ला तुम्ही 2 लाख रुपये उचलले. स्वच्छ पाईपलाईन जी गावात जी पाईपलाईन केली तुम्ही, बरोबर आहे, पिण्याच्या पाण्याची, त्याचं काय आहे मग? स्वच्छतेचा नाही हा प्रश्न, पाणी पाण्याचाच आहे. पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळा बजेट बरं, हा. 50% मग आपल्याला स्वच्छता वापरतो पैसा आपल्याला. हे स्वच्छतेचं नाही, ड्रिंकिंग वॉटरच आहे ना. हा ड्रिंकिंग वॉटर. 2 लाख रुपये तुम्ही कशावर उचलले? पिण्याच्या पाण्यावर उचलले, गावातले पाईपलाईन दुरुस्तीचे. बरोबर आहे. आणि तुम्ही याच्यावर फोटो कोणते काढले? नाल्याचे काढले, चेंबरचे कोणते काढले? हे न करता आपण हे केलं ना काम, कोणतं न करता? चालतं त्याच्यामध्ये. कसं चालू? मग नाल्याचं पण एक पण आहे ना, नाल्याचे पण उचलले ना तुम्ही. मग 2 लाख रुपये खर्च करूनही गावाला पिण्यायोग्य पाणी का बरं भेटत नाहीये? प्रश्न आहे. हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तो आहे. पाणी प्यायला नाही का? स्वच्छ पाणी प्यायला नाही का? ग्रामपंचायत संपत आली यांना, कुठं राखीव ठेवली, काय ठेवले? म्हणे 2025 काम झालं ना, 24-25 2 वर्ष झालेले आहे कामाला, पण पाणी नाही आलं घरापर्यंत. पाणी पोहोचलं का कोणाच्या? चेक आहे ना, पासबुक चेक करायला वाटतं, सगळं करा. पासबुक सगळं कळतं नाही, कशाला पैसे वापरले काय वापरले. पण बिलं उचलली ना. हे काय? पाणी पुरवठा फोटो कोणते त्याच्यावर? नाल्याचे. म्हणून मग आपल्या याच्यावरला खर्च इथं केला ना, तिथं आवश्यकता होती का? तिथं तो खर्च तरी पण आवश्यकता कशाची होती? गावाला प्यायच्या पाण्याची आवश्यकता होती. बरोबर आहे. पाणी त्यासारखं माणूस आलं नाही ना. स्वच्छता नंतर झाली, पण पाणी आपल्याला नसेल वॉटर तर- ग्रीड ही शासनाने दिलेली, बरोबर. पण त्याच्या मध्ये बिल न भरल्यामुळे ती वॉटर ग्रीड थोडी स्थगित झाली, बिल न भरल्यामुळे. मी तुम्हाला याच्यावर बोलू. तुम्ही काय बोलले आता की आम्ही यांचं हे करू, बरोबर. पाईपलाईन दुरुस्त नाही, पाईपलाईन फुटलेली आहे ना. पाईपलाईनचे तुम्ही आता 2026 13 जानेवारीला बहुतेक तारीख आपल्या टाकी खाली उभा राहून फोटो काढलेले. मग ती पाईपलाईन तुम्ही दुरुस्त कुठली केली, काय केली हे सांगा ना. कळूया ना. पिण्याच्या पाण्याच्याच येते, ड्रिंकिंग वॉटर दुरुस्ती कुठली केली दुरुस्ती मग तुम्ही? ड्रिंकिंगची हा हा तर मी सांगतो तुम्हाला तुमच्याजवळ कागद आहे, बरोबर. तुमच्याजवळ कागद आहे, तर माझ्याजवळ कागद आहे का? नाही, पण तुम्ही काम केलं नाही ना. सविस्तर एवढी माहिती तुम्हाला सगळ्या पुराव्याने शिकवू, मग तर झालं. पण ते काम तर व्हायला पाहिजे ना अण्णा. मला ते नाही म्हणायचं. बरोबर आहे. पुराव्याविषयी कधी द्यायची माहिती? आपली ग्रामपंचायत संपत आली, बरोबर आहे. काम व्हायला पाहिजे होतं ना. आता कसं ठामपणे दाखवता आलं असतं, हे काम याच्यात केलं आपण. जसं माझा मुद्दा आहे की मी बाबा तुम्ही हे समजा केलंय. याच्यात काहीच नाही. लोकांत कागद फेकून देऊ शकतो. ह्यो नाही, पुरा- ते विषय नाही बाबा, ते लोकांच्या कागदाचं नाही, पण तुम्ही जमा केलेले पुरावे आम्ही इस्टिमेट प्रमाणे सगळं काम तुम्हाला दाखवू. पण झालंच नाही तर दाखवता कुठून? मला सांगा तुम्ही आता. नाही, इकडे बघा, पाणी पुरवठा आहे ना, त्या ठिकाणी आम्ही कोणतं काम केलं जे गरजेचं आहे ते. आपल्याला पाणी बी गरजेचंच आहे. नाही ना, मग पैसे उचलले कसे तुम्ही? आता याच्यावर समजा हे तुम्ही पाणी पुरवठ्याचं काम करून दाखवलं ना. 2025 हे बघा 24 आणि 25, आता हे 26 लागलं. हा, मग हे उचललं तुम्ही, पेमेंट उचललं नाही याच्यावरचं. हे काम ते नाही म्हणालो मी तुम्हाला. ड्युटीनं नालीचं काम केलं. विशाल तू बोलस शांत नाही होती. ए, शांत बसा. शांत बसा. ऐका डबल माल यांच्या ह्या प्रश्नावर समाधान भेटलं कोणाला? भेटलं का? काय भेटलं? पेंडिंग आहे. दुसरं अरे काय ऐका हे आपल्याला टाइम मागायचे. माल बोला. माल. शांत बसा, काही बोलू नका. भया